त्यांचं दोघं चांगलं चाललं असतं भरपूर दिवस. ती मुलगी म्हणते की चला की आता लग्न करूया. मग ते लग्न करूया म्हणते. मग हा म्हणतो ठीक आहे, मग तुझ्या वडिलांना विचारावं लागेल. मग मुलगी म्हणते चल म्हणे, माझे वडील एकदम फ्री असतात, ते जे काय ते बोलतील, काय टेन्शन नाही, जाऊ आपण. मग ते दोघे जातात. मग हा सांगतो माझं तुमच्या मुलीवरती खूप प्रेम आहे. मग वडील म्हणतात ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग त्याचे वडील म्हणतात मी तुला एक गोष्ट सांगतो, एक प्रोसेस सांगतो, ती जर तशी तशी तू फॉलो केली तर तुमच्या दोघांना मी लावून देतो, काही टेन्शन नाही. मग त्यांनी नियम काय ठेवलेला असतो माहितीये का? 3 बैल असतात. तू काय करायचं फक्त, मी बैल एक एक करून सोडेन तिकडून रिकामे, तू काय करायचं फक्त शेपूट पकडायला आणि बैलाला थांबून दाखवायला. पहिला बैल येतो एकदम हट्टा कट्टा मस्त जाडजूड एकदम, हे बे ना शहरातलं असतंय, घाबरतंय, बैल मोठा आहे, बरोबर आहे ना. मग पहिला बैल येतोय पळत 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 जोरात 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 आला आला आला, हे घाबरतंय, म्हणते हे जाऊ दे, म्हणते दुसऱ्याला बघू, म्हणते आपण लय मोठा आले. मग दुसरा बैल येतो, दुसरा बैल पण असा जाडजूड एकदम बाहेरचा मस्त बरबक्कम, तो बैल पळत 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 येतो, ह्यावेळेस पण घाबरतोय, बाबा नाही आपल्याला काय जमत नाही. हा म्हणते तिसरा आहेच की, म्हणते शेवटच्या. हा तिसरा बैल येतो तिकडून, तिसरा बैल एकदम दुकडा, हा हे गडी खुश आता पकडतो. हा तिसरा बैल पण जोरात पळत येतोय, हे गडी खुशी खुशी जाते पकडायला, गेलं शेपूट पकडायला, त्याला शेपूट नसतो तिथं. विषय काय आहे, ट्राय करत राहा प्रत्येक संधीला, बरोबर आहे की नाही? प्रत्येक संधीला ट्राय करत राहा, काय सांगावं शेवटच्या बैलाला शेपूट नसेल. प्रत्येक घाबरायचं नाहीये, मोठी काय मोठा बैल असू द्या काय असू द्या, एक ट्राय करणं 2 लाथा बसतील, काय व्हायला आहे, बरोबर आहे की नाही? 2 लाथा बसतील फक्त जास्तीत जास्त. तर येणाऱ्या आयुष्यामध्ये कोणतीही ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका. जिथं कुठं काही नॉलेज भेटतंय त्या गोष्टी गेन करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही मोठ्या संकटाला काय घाबरू नका. जेवढ्या गोष्टी मोठ्या वाटतात तेवढ्याही त्या अवघड नसतात. आपण फक्त ओव्हर थिंकिंग करतो की असं होईल तसं होईल. आता मी इथं येण्या अगोदर विचार करत होतो, काही लोक डेंजर क्वेश्चन विचारतील, काय होईल माझं, मी काय उत्तर देऊ, असं मलाही वाटत होतं. तसंही काय झालं, तुम्ही पण बोलायलाच तयार नाही काय. म्हणजे उगाच एक बेनकामची ओव्हर थिंकिंग असते आपली, की असं होईल तसं होईल, माझं काय होईल, होय म्हणाल का नाही, एक ओव्हर थिंकिंग असते. ट्राय करत राहा प्रत्येक गोष्टीसाठी, ट्राय